नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक दत्तात्रय गोडके आपल्या रीड विथ मी या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आजच्या या भागात विश्वास पाटलांनी आपले जे स्वराज्याचे धाकले धनी होते किंवा आपले जे संभाजी महाराज होते त्यांच्यावरती एक खूप छान पुस्तक लिहिलंय आणि आजपासून पुढच्या येणाऱ्या काही भागामध्ये आपण ते पुस्तक तुमच्या सर्वांसाठी वाचण्याचा प्रयत्न करतोय. आता ह्या कार्यक्रमामध्ये ह्या अगोदर आपण बरीचशी आपले स्वतःची जी पर्सनॅलिटी आहे किंवा जे व्यक्तिमत्व आहे हे अजून चांगलं करण्यासाठी आपण काय करू शकतो यावरती या अगोदर आपण भरपूर पुस्तकांचं वाचन कंप्लीट केलंय. त्याला आपण काय म्हणतो की ऑडिओ बुक्स. जर तुम्ही ते ऑडिओ बुक्स तुम्हाला ऐकायचे असतील तर त्याची लिंक आम्ही काय करतोय की खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तिथं जाऊन ते तुम्ही काय करू शकताय की ते जे ऑडिओ बुक्स आहेत ते ऐकू शकताय आणि त्याच्यामधून काही चांगल्या गोष्टी शिकून आपलं व्यक्तिमत्व अजून चांगलं करण्यासाठी स्वतःला मदत करू शकताय. आता येणाऱ्या काही काळामध्ये आपण काय करूयात की जे हे संभाजी पुस्तक आहे ह्या संभाजी पुस्तकाचं आपण काय करूयात की वाचन करूयात. आपण काय करूयात प्रत्येक भागामध्ये त्या पुस्तकाचा काही भाग आम्ही आमच्या टीम मधला कोणीतरी एक जण तो वाचत जाऊ आणि तो आपणा सर्वांसाठी युट्यूबच्या स्वरूपात आपण अवेलेबल करून देऊ. तुम्हाला काय करायचं आहे की आमचा हा जो उपक्रम आहे त्याला प्रतिसाद देण्यासाठी तुम्ही काय करा की आपला जो युट्यूबचा चॅनल आहे त्याला जरूर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून ह्यानंतरचे येणारे सगळे भाग या पुस्तकाचे आपणाला सगळ्यात अगोदर बघता येतील. चला तर मग आपण सुरुवात करूयात. प्रकरण 15 धुमश्चक्री. अहमदनगरच्या किल्ल्यात औरंगजेब खूप बेचैन होता. कोकणात उतरलेला शहाबुद्दीन खान आणि खाली गोवाकडे गेलेला मुअज्जम या दोघांच्या वाटेकडे त्याचे सतत डोळे लागलेले असायचे. धावत्या घोड्यांवरून आणि सांडण्यांवरून तातडीच्या तवारिका यायच्या. अशांत पातशाह आपल्या महालातील वरच्या आगशाळीच्या दालनात बसून राहील. तेथून किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराकडे येणारी वाट दिसे. त्यामुळे एखादा हरकारा वा सांडणीस्वार खाली आल्याचा संदेश वर येण्या इतपतही पातशाह धीर धरत नसे. उलट त्याचेच खिदमतगार आलेल्या जासुदांना तात्काळ वर घेऊन या असे सांगायला खाली धावत जात. विशेषतः आता उघडल्या गेलेल्या तिसऱ्या कोकण चढाईमध्ये शहाबुद्दीन नक्कीच फत्ते होईल याची पातशाहला खात्री होती. तरी सुद्धा त्याने असद खानाला विचारले, वजीर आझम काय वाटतं शहाबुद्दीन खानाचे? गेले खूप दिवस तो पुण्यात मुक्काम ठोकून आहे. माणसा जनावरांची तो चांगली परवरिश करतोय. संभाजीच्या मुलकावर लवकरच झडप घालायचा त्याचा मनसुबा दिसतो काय वजीर आझम? घाट उतरून खाली जा, संभा का मुलूक जला दो असा स्पष्ट हुकुम आहे आमचा. नहीं जहापना, इतना आसान नहीं. परवा अबू मोहम्मदने हजरतनाजी की महत्वाची घाटांची यादी दाखवली. त्या प्रत्येक घाटाच्या तोंडावर मराठ्यांची पथकं तैनात आहेत. त्यांना त्या सैतान सह्याद्री पर्वताची साथ आहे. त्यामुळेच 500 पथक बाजूच्या दऱ्या डोंगरांच्या मदतीनं 5000ची ताकद घेऊन आपल्याशी जंग करायला उभं राहतं. असद खान, आपणेही वजीर से मरगट्ट्यांच्या बहादुरीचे अफसाने ऐकायला इकडे आलो आहोत काय आम्ही? थोडा वक्त दो मेरे आका. शहाबुद्दीन कडून आज तर सांडणी यायलाच हवी. वजीर आझम, इतका भरोसा वाटतो तुम्हाला शहाबुद्दीनचा? हा जापना. काही दिवसामागे त्यानं मला खलिता धाडला होता. तो म्हणतो रामशेजच्या किल्ल्यावर माझी बेइज्जती झाली तरीही हजरतनी माझ्यावर इतका यकीन ठेवला. हा मला अल्लानेच दिलेला मौका समजतो मी. यावेळी मी कोकण फत्ते करणारच. हिमतीनं सरळ पुढे जाऊन हमला चढवणार मरगट्ट्यांच्या त्या राजधानीवर. शिवाच्या आणि संभाच्या त्या कलेजावर, रायगडावरच जाऊन घाव घालणार. त्या निर्धाराची वार्ता ऐकून पातशाह संतोष पावला. पण त्याच वेळी त्याने वजीराला दुसरा प्रश्न फेकला. तिकडं गोव्याकडे काय झालं? तिकडची खबर फारशी वाईटही नाही आणि चांगलीही नाही. तो सैतानी दिमागाचा काउंट साहेब आपल्या शहजाद्याला साथ ती काय देणार? रात्री उशिरा शहनशाहने खाना घेतला. त्याआधी सल्तनत मधून दूरहून आलेले जासुदांचे अहवाल नीट डोळ्यांसमोर घातले. लवकरच पातशाह मखमली मुलायम बेचतीवर कलांडला. दिवसभर अविश्रांत कष्ट वेचणारा 66 वर्षाचा जीव झोपेच्या कब्जात गेला. बऱ्याच उशिराने पातशाहला अचानक जाग आली. खालच्या महालातून कसले तरी गडबडीचे आवाज आले. काटक पातशाहने चपळाईने बिछायतीमधून पोरासारखी खाली उडी घेतली. आपल्या उशीजवळच्या धारदार नंगी तलवार हाती घेऊन तो गवाक्षामधून घाबरून खाली पाहू लागला. हातामध्ये कसला तरी तातडीचा खलिता घेऊन असद खान उभा होता. पातशहांना उठवा असा मुख्य खोजाकडे आग्रह धरत होता.
ये कैसे मुमकिन है वजीर आजम? पाचशांना इतके शहजादे पैदा झाले तेव्हाही ती खुशखबरी सांगायची, त्यांची नींद खराब करायची हिम्मत कोणी दाखवली नव्हती. और आप क्या बात है वजीर आजम? पाचशाने करड्या आवाजात वरून हाक दिली. तातडीची तवारीख शहाबुद्दीन कडून. आओ ऊपर आओ. पाचशाचा हकेसरसा वजीर लगबगीने त्याच्या शय्यागृहाकडे पोहोचला. तोवर बाजूच्या दालनातून उदयपुरी आणि इतर बहुबेगमा धावत आल्या होत्या. पाचशाची नजर झरझर खलितावरून फिरली तसा तो खुशीने हसला. आता राजपरिवारातील इतरांनाही तो खलिता ऐकवायस हरकत नाही अशा खुशीने त्याने तो वजीराकडे दिला. वजीर मोठ्याने वाचू लागला. मेरे आका, ही केवळ पाचशांची आणि खुदांची रहमत, सह्याद्रीची ती नादान घाटी देवघाटाने उतरण्यात मी कामयाब झालो. वाट्यातली संभाजीची पहाऱ्याची पदके मी कापून काढली. रायगडापासून थोड्याशाच अंतरावरचे निजामपूर आणि आजूबाजूची दुश्मनांची 3 ठाणी मी जाळून खाक केली आहेत. शेकडो मरगट्टे आणि त्यांची जनावरे यांचा मी कोंडवाडा बनवला आहे. राहेरीवाडीमध्ये तो सैतान संभा आहे ही खबर मला समजली तेव्हा मी तसाच सुसाटासारखा त्या जहन्निमीचा पिच्छा करीत तिकडे धावलो. मरगट्ट्यांच्या राजधानीच्या पायथ्याची ती वाडी मी दिवसा जाळली तेव्हा तो ही मुसीबत आपला गळा घोटणार हे त्या नादान संभाच्या लक्षात आले. तशी त्या कापराने जळत्या गावातून रानबोक्यासारखी टपकन उडी मारली. संभा कशीबशी आपली जान वाचवत बाजूच्या रायगड किल्ल्यावर पळून गेला आहे. पातशाह खूपच संतोष पावला. त्या कैपात त्याने आपल्या शाही बावर्चीला सर्वांना शरबत आणि थंडाई आणण्याचा हुकूम दिला. असे पेयपान करायची ती वेळ नव्हती, पण शहनशाहची खुशी हीच अल्लाची कृपा होती. सर्वांनी शरबत घेतले. पातशाहचे डोळे आनंदाशियाने लखलखले. त्याचा मनचक्षूंसमोर धुक्यांच्या दाटीमध्ये उभे असलेले रायगडचे कडे, ती अवघड चढण आणि किल्ला करीत वर धावणारी शहाबुद्दीनची बहादूर पथके दिसू लागली. तो सर्वांना खुशीने बोलला, शहाबुद्दीन हे आमच्या खजिन्यातले रत्न आहे. म्हणून तर त्याला आम्ही त्या फिरोज जंग याने की युद्धरत्न हा किताब देतो आहोत. पातशाहच्या घोषणेने सारे खुश झाले. आणखी 4-5 दिवसानंतर शहाबुद्दीनचा आणखी एक खलिता पोचला. मी पाचाड, किल्ले रायरी वगैरेवर हल्ले करून किल्ल्यापासून फक्त 2 कोसावर डेरा दिला आहे. तेव्हा संभाने माझ्या अंगावर हंबीरराव आणि रूपा भोसले सारखे मोठे सरदार फौजेनशी पाठवले. बाण आणि बंदुकांची मोठी जंग झाली. आमच्या चौफेर हल्ल्याच्या रेट्याने शत्रू धूम पळाला. 7 कोसापर्यंत त्याचा आम्ही पिच्छा केला. कैक मारले. पातशहांची फत्ते झाली. त्या पत्राचेही सर्वांसमोर वाचन झाले. लोकांना पातशहाने खुशीचे आनंद घेऊ दिला. थोड्या वेळाने तकलिया असे बोलून त्याने आपले दालन इतरांना खाली करायला लावले. फक्त असद खानाला थांबायचा इशारा केला. वजीर आजम, आपको क्या लगता है? हजरत, येणाऱ्या खबरा इतक्या खुशीच्या आहेत की मला तरी वाटतं ह्या वेगानं ह्या 15वाड्यातच आपण फत्तेचा दरबार रायगडावर भरवू. पातशाहचे कठोर शंकित चर्या पाहून वजिराने घाबरून ओठ चावला. बेचैन औरंगजेब बोलला, नेहमी खुशखबरीची सुद्धा आपल्या पातशाहला शंका येते, म्हणून तुम्ही सारे मला इल्जाम देता. ह्या साऱ्या मामल्यात मला फक्त 2च शक येतात. हजरत, हा, शहाबुद्दीन पागल म्हणतो रायगडापासून 2 कोसावर डेरा दिला आहे. त्याच पत्रात म्हणतो 7 कोसावर दुश्मनाला पळवले. कधी राहेरी गाव जाळला म्हणतो, कधी पाचाड म्हणतो. आणि खरंच त्यानं रायगडच्या वेशीवरचे पाचाड जाळले असेल तर मरगट्टे काय वर गडावर ढोल लेजमीचा खेळ खेळत बसले असतील. हजरत, हा, शिवाय तो हंबीर मोहिता दुसऱ्या मुलखात असल्याच्या पक्क्या बातम्या आहेत आमच्याकडे. मुझे तो मेरे निजी स्वभाव से दाल में कुछ काला लगता है. पण त्याची फिकीर सोडा आपण वजीर आजम. अभी तो इस पूरे मामले की पहली और मैं मेरे ढंग से सुलझाना चाहता हूँ. 4 दिवसांच्या आतच रात्रीचा दिवस करून अबू मोहम्मद रायगडाच्या परिसरातून फिरून माघारा आला. पातशाह त्याच्या भेटीसाठी कमालीचा उत्सुक होता. नव्हे, अहोरात्र त्याचे डोळे त्याच्या आगमनाकडेच लागले होते. तो जवान अबू मोहम्मद आल्या आल्या औरंगजेबाच्या महालामध्ये पोहोचला. पहिल्या श्वासामध्ये त्याने सांगून टाकले, हजरत, आपल्या बऱ्याच शंका सच आहेत. खुशीने पागल होण्यासारखं अजून तिकडं काहीही घडलेलं नाही. तो शहाबुद्दीन तर पुन्हा पुन्हा कळवतो रायगडच्या तळाची गावं जाळली म्हणून. पातशाह बोलला, जहापना, तो रायगड किल्ला आहे मोठा, मजबूत, मस्तवाल आणि मर्दाना. त्याच्या आजूबाजूला पर्वतकडे आणि काळ नदीचं खोरं आहे. पण किमान 3 दिशाहून रायगड कसा दिसतो, मध्येच ठाणं मांडून आपले अजरस्त्र पाय आखडून आसमानाकडे पाहत सोंड उडवणाऱ्या उंच भल्या दांडग्या ब्रह्मी हत्तीसारखा. त्यामुळे आजूबाजूच्या 10 कोसातील गावांना तो आपल्याच पुढ्यात बसल्याचा अहसास होतो. आणि ती रायगडवाडी
किल्ल्याच्या तळाला आहे तिथे संभाचे 18 कारखाने आहेत. तिथेच बाजूला बांधणीच्या माळावर मरगट्यांचं 10-12 हजारांचं लष्कर कायम खडं असतं. त्या शिलकी लष्करावर मरगट्यांच्या राजधानीच्या संरक्षणाची जोखीम आहे. त्यामुळे ते आपली जागा कधीच सोडत नाहीत. लेकिन तो शहाबुद्दीन म्हणतो पाचाड जाळलं, वाडी खाक केली. पाचाडच्या हद्दीतील दूरवरच्या रानातले काही गुरांचे तबेले त्याने लुटले, जाळले. त्यांची पथके निजामपूर ते गांगुली पासून पाचाडच्या शिवेपर्यंत दिवसा वेगाने फिरून येतात, एवढीच गोष्ट खरी. आणि तो संभा म्हणाल तर अजून गोव्याकडेच आहे. तो सारा प्रकार ऐकून पातशाह अचंबित झाला, वैतागून बोलला, हा शहाबुद्दीन इतका पागल कसा आणि इतके दिवस त्या कापर मरगट्ट्यांनी त्याला तिथे जिंदा ठेवला आहे तरी कसा? जहापना कोलाड गावच्या वरच्या बाजूला देवघाटावरच्या मराठ्यांच्या पहाऱ्यांचे पथक खानसाहेबांनी कापून काढलं. त्यांनी निजामपुरात ही आगी लावल्या. ह्या साऱ्या गोष्टी खऱ्या, पण निजामपूर जवळच तामिनी नावाचा मोठा घाट आहे. तिथे किर्र जंगलझाडी, खोल नद्या आणि नाळ आहेत. त्या तामिनीच्या आडोशाला खानसाहेबांनी आपले डेरे बारदान लपवून ठेवले आहे. त्यांची पथकं दिवसा निजामपुराकडे धावपळ करतात आणि रात्री तामिनी घाटाच्या आडोशाला येऊन लपून राहतात, एवढंच खरं. बाकी रायगड आणि मराठे बिलकुल आबाद आहेत. बेवकूफ कमीना लेकाचा. शहाबुद्दीनच्या बडायांचा पातशाला मनस्वी राग आला. तो गुरगुरला, त्या मूर्खाचा आजच तबादला करतो, त्याला मोहिमेवरून वापस बोलवतो. नाही नाही मालिक, अशी गलती करू नका, अबू मोहम्मद सांगू लागला. जहापना, शिवासंभाच्या मुलखातले किल्ले नि जलदुर्ग खूप फौलादी आहेत, पण तिथली सारीच माणसं जंगबाज आहेत असं नाही. अनेक जण स्वार्थी, कसदिल, थोड्याशा लोभासाठी आपला मुल्क विकायला तयार होणारे गद्दार. बेटे क्या कहना चाहते हो? थंड्या सुरात पातशहाने विचारले. हुजूर, शहाबुद्दीन साहेबांच्या बडाया खूप मोठ्या मोठ्या आहेत. रायगड जिंकायची तर त्यांची अवकात नाही. लेकिन बोलो, आगे बोलो. लेकिन शहाबुद्दीन साहेबांनी चाकण, पुण्याहून अनेक मराठा जमीनदार, वतनदार वो सब खानदानी लोक, त्या सर्वांना बोलावून घेण्याचा सपाटा लावला आहे. आमिष, वचनचिट्ट्या, वतनाची गाजरं दाखवून ते बहुत बड्या बड्या मरकट्ट्यांना अपने जाल में फसा रहा है. एकदा हे खानदानी फितूर जहापनाच्या हाताला लागले की पुढे त्या किल्ले दुर्गांना सुरुंग लावायला असा किती वक्त लागतो मेरे आका? बस बस, क्या तेरा दिमाग, क्या तेरी गहरी सोच, पातशाह चेकाळून बोलला. लागलेच पातशाहने अबू मोहम्मदला जवळ बोलावले. आपल्या गळ्यातला रत्नहार काढून त्याने अबू मोहम्मदच्या गळ्यामध्ये अडकवला. त्याला खुशीने आलिंगन दिले. वाघोली खिंडीकडून मधल्या रस्त्याने कवी कलशांची पथके रायगडाकडे चालली होती. समोर दूरवर रायगडाची मागची कडा दिसत होती. त्या बाजूलाच कारभारांचे वाडे होते. त्या अष्टप्रधानी वाड्यांवरून कवी कलशांची नजर पोलते खिंडीकडे वळली. गोवा आणि दक्षिण कोकणाकडे अनेक दिवस राहिलेली जनावरे माणसे राजधानीकडे वळत होती. रायगड नजरेच्या टप्प्यात आला तशी माणसा जनावरांची चाल मंदावली. ते 5,000चे पथक हळू नेटाने रमत गमत पुढे चालू लागले. शंभूराजे मागोमाग 2च दिवसात येऊन पोचणार होते. राजधानीकडे मोगलांचा उपद्रव होण्याची शक्यता होती. त्यासाठीच त्यांनी कविराजांना आधी पाठवून दिले होते. कवी कलशांच्या नजरेला अचानक समोर धुळीचे लोट दिसले. 300-400 स्वारांचे एक दळ अतिशय वेगाने समोर येऊन धडकले. कलशांचा शिलेदार मुरारी डांगे धावत येऊन समोर उभा टाकला. आपल्या घोड्याचा लगाम खेचत ओरडला, चला धावा कविबुवा, रायगडावर मुघलांचं आक्रमण आलंय. हे शब्द कानावर पडताच कलशांचे आळसावलेले अंग ताट झाले. पाठीभोवती रुळणाऱ्या आपल्या मोकळ्या केसांची त्यांनी गाठ मारली. दुसऱ्या क्षणी रिकिबीमध्ये पाय आपटत आणि आपल्या दलाच्या शेपटाकडे नजर फेकत कविराज त्वेषाने गरजले, चला धावा, हर हर महादेव. जनावरांच्या पाठोपाठ जनावरे पुढे धावू लागली. बघता बघता पाण्याच्या लोटासारखी त्या दलाने पोतल्याची खिंड ओलांडली. खिंडीच्या तोंडाशी येताच पलीकडचा मुलूक दिसू लागला. तशी कलशांची जागच्या जागी घोड्याला टाच मारली. त्यांचे भिरभिरते नेत्र समोरच्या पाचाडावर आणि हिरकणी कड्याच्या टोकावरून रायगडच्या भव्य कडावर खिळले. परंतु किल्ल्याच्या पायथ्याला त्या प्रवेशद्वाराजवळच्या पाचाडात काही गडबड दिसत नव्हती. तितक्यात कलशांची नजर दूर गांगोली गावच्या परिसराने वेधून घेतली. तिकडून जागोजाग आगीचे लोळ उमटताना दिसत होते. गवताच्या गंजा, भातकाड्यांची बुचाडे आणि घरे जळत राहिल्याने तिथे आसमंतात धूर कोंदला होता. तितक्यात मुरारीचा घोडा पुन्हा मागून धावत येऊन कलशांच्या घोड्याला भिडला. कलशांनी कठोर आवाजात विचारले, कोण आहे तो सैतान? औरंग्याचा सरदार शहाबुद्दीन खान. गेले 4-5 दिवस त्याने इकडे जाळपोळ मांडली. इतने दिन आणि रायगडाच्या इतक्या आसपास यायचं धाडस, चला वैराला पेटाळू, हर हर महादेव. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी, छत्रपती संभाजी. कवी कलशांच्या अंगातला त्वेष, जिद्द, चीड, सूड सारी रसायने जणू उफाळून वर आली होती. कलश जिन सामानावर बुड टेकतच नव्हते. रिकिबीत उभे राहून घोड्याच्या लगाम खेचत पालते पडत ते त्वेषाने गरजत होते, चल अरे दौड चल.
घोड्यांच्या टापांनी आणि त्या दलाच्या रणगर्जनाने सारा आसमंत ढवळून निघाला. वादळासारखी घोंगावती ती फौज काही वेळातच गांगुलीच्या रानात पोहोचली. अचानक पाण्याचा लोंढा अंगावर आला की नदीच्या कोरड्या पात्रातील लोकांची पळापळ होते तशी गडबड उडाली. बेसावध मुघल अरे संभा आ गया, भागो भागो असे ओरडत आपापल्या घोड्यांकडे धावले. आगीचे बोळे बाजूला पडले. दुश्मन पटापट घोड्यावर चढू लागला. तलवारी सावरल्या. घोड्यांना गोडी भिडली. मनुष्य मनुष्याचा गळा घोटायला पुढे धावू लागले. गांगुली, पानोसे, जोरगाव ते निजामपूरच्या शेतबांधात लढाई जुंपली. कवी कलशांच्या हातातली तलवार एवढ्या वेगाने सपासप चालू होती, मुंड्यावर मुंड्या तोडू लागली की त्यांचा घोडा दिसताच मोगल बगल देत बाजूला पळू लागले. तालीमबाजीवर पोचलेल्या त्यांच्या गोळीबंद अंगामध्ये खूप ताकद होती. ते चिवटपणे झुंज देत होते. आपल्या धन्याच्या माघारी आपणाला रायगडाची लाज राखायची आहे ह्या भावनेने कविराज नुसते पेटून उठले होते. त्यांची बहादुरी पाहून बाकीच्या मराठे वीरांनाही खूप अवसान चढले. बोरू बहादर कवी दांडपट्ट्यासारखी घर घर तलवार नाचवतो तर आम्ही का मागं राहायचं अशी त्यांच्या अंगात ईर्ष्या निर्माण झाली. गेले 4-5 दिवस लुटालूट करणाऱ्या मोगलांना असा चिवट प्रतिकार माहीत नव्हता. त्यांच्या बेसावधपणाचा फायदा घेऊन कलशांनी निम्मे मैदान मारले होते. मोगलांच्या टोळधाडीमुळे बाजूच्या जंगलाचा आश्रय घेतलेले रहिवासी आता बाहेर पडू लागले. कलशांच्या पथकांना मदत करू लागले. सायंकाळी 4 वाजेपर्यंत मोगलांनी कसाबसा धीर धरला, पण तोवर त्यांची किमान 3000 माणसे आणि मराठ्यांकडचे 200-300 लोक कामी आले होते. सायंकाळच्या सावल्या, कलशांचा जोर, बाजूने घने जंगल याची शहाबुद्दीनला भीती वाटू लागली. तो ओरडला, चलो थोडी देर के लिए वापिस चलो. एकदा वैऱ्याची पळापळ सुरू झाली ती झाली. मराठ्यांचा 10 पट चेव चढला. गेले काही दिवस लपून बसलेले इकडचे रहिवासी सुद्धा खळीला आले, पाठलागात सामील झाले. त्यांच्याबरोबर गावातली कुत्री, धनगराची शलकी शिकारी कुत्री सुद्धा मोगलांच्या पाठीशी लागली. शेतबांधातून धावता धावता वैऱ्यांची घोडी आडवी तिडवी कोसळू लागली. मोगलांच्या कचाकच माना तोडल्या जाऊ लागल्या. अल्लाह खुदा भागो शिवाय आवाज ऐकूच येईना. तिन्ही सांज झाली तेव्हा पाठलाग तामिनी घाटाच्या पायथ्याशी पोचला होता. मोगलांची उरली सुरली सर्व पथके समोरच्या झाडीत आडोशाला निघून गेली होती. दमलेली मराठी माणसं थांबले. जनावरांच्या वाळक्या गवताला तोंडी लावली. मोदतदारांनी हरभऱ्याच्या मुठीने घोड्यांचे तोंड भरले. स्वार राऊत त्यातल्याच हरभऱ्याच्या मुठी आणि जीन सामानातल्या गुळशेंगा उभ्या उभ्यानेच खाऊ लागले. ओढ्याचे पाणी पिऊन हुशार झाले. तोवर कविराजांनी बातमी काढली होती. हुशार झालेल्या फौजेने हातामध्ये मशाली घेतल्या. काहींनी कारवीच्या काटक्यांचे चुडे केले. तसेच समोरच्या जळमटात घुसायचे ठरले. आजूबाजूचे गावकरी, बघे, वाटाडे सुद्धा त्या पाठलागात सामील झाले होते. डब्यानी हालग्या वाजवून शिकारीसाठी रान गरजून सोडावे, वाघरू उठवावे तसा ससेमिरा सुरू होता. कलशांची नजर एकाच गोष्टीसाठी भिरभिरत होती. त्यांनी एका ओढ्यातून वाहणाऱ्या पाण्याचा खळाळ पाहिला. मशालीच्या उजेडात त्यांनी माग काढला. बरेच आत गेल्यावर ओढ्याच्या एका विस्तीर्ण भाग आढळला. तिथे पाण्याचा डोह आणि बाजूला मोगलांच्या रसद्याच्या थाप्या होत्या. धान्याच्या त्या गोणी, चंदीचारा, बारोदांचे ढीग कलशांनी ताब्यात घेतले. वरच्या बाजूला किर्र झाडीतच कोठेतरी मोगल लपले असावेत. लुटीची रसद घेऊन मराठा पथके परत निजामपूरच्या ठाण्याकडे निघाली. रात्र बरीच वाढली होती. ठाण्यावर एकत्र होऊन दुसऱ्या दिवशी घाटात पुन्हा घुसायचा निर्धार कविराजांनी व्यक्त केला. बाजूची दरी ओलांडून कलशांची पथके अलीकडच्या माळावर आली. तेव्हा कोणीतरी अचानक ओरडले, कविबुवा ते तिकडे बघा. सर्वांनी गरकन मागे वळून पाहिले. तामिनी घाटावरच्या उंच डोंगराची कडा तेथून दिसत होती. सामन्याच्या सौम्य प्रकाशात घाट ओलांडून दबकत जाणारी मोगलांची घोडी व माणसांची रांग तेथून दिसत होती. एक स्वार बोलला, धन्यवाद कविबुवा, खानानं हाय खाल्ली. तो घाटावर निघून गेला. जाणारच, त्याची रसद ही आम्ही पळवली म्हटल्यावर तो कशाला थांबतील. कलशावर कौतुकाचा वर्षाव झाला. सारेजण कविराज तुमच्या अंगात आज काय भवानी संचारली होती की काय असे विचारू लागले. खूप वाहवा करू लागले. तेव्हा आपल्या तालीमबाजीने तयार झालेल्या दंडाच्या बेडक्या आणि छाती फुगवत कविराज अभिमानाने बोलले, गड्यांनो, एक वेळ खवळलेला हत्ती काबूत आणता येईल, पण बिघडलेला बंबनावरनं महाकठीण. कविराजांचा घोडा निजामपुरात येऊन पोचला तर तिथे चावडीजवळ स्वार राऊतांची आणि गावकऱ्यांची खूप गर्दी लोटली होती. पलीकडच्याच दरीमध्ये कलशांच्या एका तुकडीला औरंगजेबाचा एक सरदार जिवंत सापडला होता. त्याच्या हातापायाला काढण्या लावून त्याला चावडीच्या खांबाला जखडून बांधला होता. सारेजण कविराजांची वाट बघत होते. ते तेथे पोचताच सारे ओरडू लागले, कविबुवा, ह्या राक्षसाचा शिरछेद करा, हाना, मारा लवकर. कलशांनी भेदरलेल्या त्या पस्तिशीतल्या गोऱ्या पानखानाकडे पाहिले. त्याला दरडावून विचारले, क्या नाम है तेरा. दुखलास खान हुजूर.
शिकार मोठी होती, नामचंद होती. कलशांनी त्याचे हातपाय मोकळे सोडायला सांगितले. बंदमुक्त झालेल्या खानाने कलशांचे पाय पकडले. आपले प्राण वाचवण्यासाठी तो दयायाचना करू लागला. कवी बुवा, मारा मारा त्या सैतानाला, की आम्ही आमच्या तलवारी रंगू रक्तानं. स्वार सैनिकांना खूपच चेव चढला होता. कलशांनी हाताचा इशारा करून सर्वांना गप्प बसवले. ते दुखलास खानाला बोलले, चल उठ भाग, अपनी फौज की तरफ जा भाग. दुखलास खान अविश्वासाने तर मराठी स्वार सैनिक आश्चर्याने काहीशा रागाने कविराजांकडे पाहू लागले. तेव्हा कविराज कडाडले, केवळ एकाच कामासाठी तुला मोकळा सोडतोय, तुझ्या पाठशाकडे तुला जिंदा पाठवतोय. हुजूर हुजूर हुक्म. पाया पडत गयावया करत दुखलास खान विचारू लागला. तेव्हा कवी कलश त्याच्यावर कडाडले, जाऊन सांग तुझ्या बेवकूफ पाठशाला, म्हणावं तैमूर लिंगाचा 11वा वंशज म्हणून जादा शेकी मिरवू नकोस. मोहिमेच्या नावाखाली बे करणाऱ्या किरकोळ भेडकऱ्या इकडं सह्याद्रीच्या दऱ्याखोरात झाडू नकोस. माझ्या शंभूराजा जोवर रायगडावर आहे तोवर औरंगजेबा तू स्वतः एकदा आमच्या राजधानीच्या पायथ्याशी येऊन आणि पुन्हा जिवंत वापस जाऊन दाखव. फक्त एकदाच ये म्हणावं स्वतः तू. गोव्याच्या सरहद्दीजवळच्या बांदा गावात मोठी गडबड उडाली होती. शहजादा मुअज्जमचे मोठा लष्करी तळ तिथे पडला होता. त्यामुळे त्या छोट्या गावाचे स्वरूपच बदलून गेले होते. शहजादा कौंडी अल्बेरची वाट पाहत होता. विजयींना तुरंत आमच्या समोर स्वतः पेश व्हावं असा हुकूम त्याने धाडला होता. 4 दिवस शहजाद्याने खूप वाट पाहिली, परंतु व्हाईसरॉय तिकडे फिरकलाच नाही. शेवटी त्याने आपला वकील अल्बुकर्क याला पाठवून दिले. सामान्य वकिलाशी औरंगजेबाच्या शहजाद्याने मसलत करावी हे राज्य शिष्टाचारास धरून नव्हते. मुअज्जमने खूपच चिडचिड केली, पण वेळच अशी गुदरली होती की ती तक्रार कोणाकडे करायची. अल्बुकर्क खांदे पाडून समोर उभा होता. त्याच्या लाल डगल्याकडे आणि हातभर लांब टोपीकडे शहजाद्याने गुस्सानेच बघितले. मुअज्जम कडाडला, तुमचे व्हाईसराय कोण स्वतःला कोण समजतात? त्यांचा शिष्टाचार, अदब, तमीज काही आहे की नाही? माफी असावी सरकार, विजयी साहेब बिमार आहेत. ह्या फुजूल थापा बंद करा. मरगट्यांचा संबा आपली 20,000ची फौज घेऊन तुमच्या छताडावर बसला होता, तेव्हा गळक्या गलबतात बसून ह्याच तुमच्या व्हाईसरायला भीतीनं जीव घेऊन पळून जावं लागलं. चर्चच्या तळघरातली बापजाद्यांची प्रेत काढून 10 मुकलून रडत बसायचा वक्त आला होता. ते सारे दिवस विसरलात की काय इतक्यात? हुजूर, माफी चाहतो. कोणामुळे बचावला त्या साऱ्या संकटातून? मुघली फौजांमुळेच ना? नाही तर त्या संबाने तुमची कबर खोदायला घेतली होतीच. आमची बलाढ्य फौज पाहताच तो निघून गेला. तुम्हाला थोडा मोकळा श्वास मिळाला की तुमचा व्हाईसरॉय लागला सापासारखे फुटकार टाकायला. शहजाद्यांनी नाराज होऊ नये. पोर्तुगीजांची आणि मोगलांची यारी दोस्ती यापुढच्या काळात ही तशीच शाबूत राहील. सांगा सरकार, आम्ही मोगली सल्तनतीची काय सेवा करावी? सुरतेहून आलेला आमचं सारं आरमार दर्यात कित्येक दिवस खोळंबून पडला आहे. कौल कराराप्रमाणे पणजीला आमच्या आरमारी तळासाठी तात्काळ जागा द्या. तळाचं नंतर बघू शहजादे, पहिली रसद तरी उतरवून घ्या. वकील अल्बुकर्क समजुतीच्या सुरात बोलले. ठीक आहे, उद्याच मांडवीमध्ये आम्ही आमची गलबत आणून उतरवायचा हुकूम सोडतो. सरकार, कशासाठी मांडवीच्या मोठ्या पात्रात जाता? आपण कायसू नदीतच आपली गलबत उतरावीत असं काउंट साहेबांना वाटतं. फिरंगी वकिलाच्या त्या मतलबी उत्तराने शहजादा उडालाच. आपले पातळ ओठ दातांखाली दाबत तो ओरडला, तुमचा व्हाईसराय म्हणजे तर बदमाशांचा सरताज दिसतो. मांडवीतून आमची गलबत आली म्हणजे पणजी शहराला खतरा निर्माण होईल अशी भीती वाटते नव्हे तुमच्या धान्याला? अरे, सरड्यासारखे रंग बदलायचे, वेळ निघून जाता सापासारखे कसे उलटायचे, अशा दगाबाज कपटी चाळ्यांमध्ये तुमचा व्हाईसराय महागुरु दिसतो. मला वाटतं आमच्या अब्बाजांनी औरंगजेब साहेबांनी तुमच्या व्हाईसराय कडूनच आता अधिक ज्ञान शिकायला हवं. ज्यांच्या सुटकेसाठी आपण इतक्या दूर आलो त्या फिरंग्यांकडून आपले असे स्वागत होईल अशी शहजाद्याला अपेक्षाच नव्हती. रामदऱ्याचा घाट उतरून तो जेव्हा सावंतवाडी भागामध्ये पोहोचला होता तेव्हा मराठ्यांच्या छुप्या पथकांनी त्याला खूपच त्रास दिला होता. त्याचा सूड म्हणून तो सावंतवाडी, बांदा, वेंगुर्ल्यापर्यंत गोवा आणि हिंदवी स्वराज्याच्या सरहद्दीवरील गावे जाळत सुटला. त्याच्या दिवाणाने त्याला सावध केले, शहजादे, आपण इथे पोहोचण्यापूर्वी संबा ह्या मुलखात रायगडाकडे निघून गेलाय. संबा नाही तर निदान आपल्या भावाला अकबरला तरी पकडा. त्याचा ठाव ठिकाणा फक्त सांगा. ते डिचोलीतच असल्याची खबर आहे, पण ह्या पोर्तुगीज व्हाईसरायच्या नादान बर्ताव्यामुळे मी खूप परेशान झालो आहे. सच है शहजादे, एवढी मोठी फौज घेऊन आपण त्या सैतानाच्या मदतीस धावलात, पण त्याला उपकार कर्त्याबद्दल कृतज्ञता नाही. उलट तो फिरंगी काउंट साहेब संभाशी तह करतोय, त्याच्या दयायाचनेची अपेक्षा करतोय.
ते प्रकार ऐकून मुअज्जमला खूप धक्का बसला. संभाजीराजांची दहशत खाल्लेल्या व्हायसरॉयला आता अगदी मनापासून तह आणि शांतता हवी होती. लवकरच पोर्तुगीजांनी तशा लेखीटाकी तह केला. वसई आणि दमण प्रदेशातील चौथाई आणि गावखंडी संभाजीराजांना द्यायचे मान्य केले. शिवाय आपल्या प्रदेशातून पोर्तुगीज औरंगजेबाच्या फौजेसाठी धनधान्य वा दारुगोळाही नेऊ देणार नाहीत अशी काउंटसाहेब अल्वेराने लेखी हमी दिली. त्या साऱ्या वार्ता ऐकून संभाजीची फते झाली की काय असे गुस्सातच येऊन शहजादा विचारू लागला. आता शहजादा मुअज्जम सुडाने आंधळा बनला होता. त्याच शहजादा अकबर डिचोलीत वास्तव्यात असल्याचे त्याला समजले. तेव्हा त्याने लागलेच त्या छोटेखानी सुंदर गावावर धाड टाकली. अकबर तिथे थांबला नव्हताच, पण मुअज्जमने चिडून संभाजीराजे आणि कवी कलशांच्या अतिशय टुमदार वाड्यांना तोफांच्या गोळांनी उद्ध्वस्त केले. कलशांनी खूप कष्टाने उभारलेल्या गुलाबाचा बगीचा हत्ती नाचून नष्ट केला. शहजाद्याने भतग्राम, नार्वे आणि अशी गावे लुटली. पिंपळगावचे राम मंदिर उद्ध्वस्त केले. सप्तकोटीश्वराच्या मंदिराचा कळस पाडला. गोव्याच्या हद्दीवर दक्षिण कोकणात जिथे तिथे विध्वंस केला. शहजादा अकबराने इराणला पळून जाण्यासाठी एक जहाज बांधले असून ते वेंगुर्ल्याच्या बंदराकडे हडे आहे हे त्याला कळायचा अवकाश. सुडाण्या पेटलेल्या मुअज्जमने अख्खे बंदरच जाळून बेचिराग केले आणि सुरतेहून येऊ पाहणाऱ्या आपल्या रसदेवर स्वतःच्या हातांनी पाणी सोडले. हुशार काउंट साहेबांनी संभाजीशी करार केला होता. तहाचे ते कागद पोर्तुगालला आपल्या राजाकडे पाठवून धोक्यात आलेले आपले व्हायसरॉय पद टिकवले होते. पणजीच्या कुसावर नव्या तोफा चढवल्या होत्या. संभाजीराजांच्या दहशतीने मारमा गोव्याला पाठवलेली कागदपत्रे पुन्हा राजधानीत आणली होती. तो आता शहजादा मुअज्जमला बिलकुल दाद देत नव्हता. औरंगजेबाची सुरतेहून आणलेली रसद मराठ्यांनी आधीच वाटेत जागोजाग लुटली होती. उरलेली अनेक जहाजे पोर्तुगीजांनी बळकावली. ज्या जहाजांवर मोगलांच्या खड्या फौजा होत्या त्यांचे धान्य उतरवून घ्यायला कोणी त्राता पुढे येत नाही हे लक्षात येताच मोगलांचे अंमलदारच अत्यंत पडत्या भावात अन्नधान्य आणि दारुगोळा विकून रिकामे झाले. नियोजनातल्या गोंधळाने मुअज्जमचे अतोनात नुकसान झाले. बापाने पाठवलेली थोडीफार रसद त्याला गलबतावरून मिळाली, पण ती अधिक काळ टिकणे शक्य नव्हते. 40,000 घोडेस्वार, 60,000चे पायदळ, 3,000 उंट आणि 1900 हत्ती खाणारी तोंडे खूप होती. त्यामुळे व्हायचे तेच झाले. शहजाद्याच्या फौजेत टंचाई निर्माण झाली. अन्नाचे हाल होऊ लागले. त्यातच त्याने सुडाने पेटून आल्या दक्षिण कोकणचा जो भाग जाळून टाकला होता त्याचे भयंकर चटके त्याला स्वतःलाच आता जाणवू लागले. द्रव्य देऊनही अन्न मिळेना, जनावरांना चारा उपलब्ध होईना. 15 फेब्रुवारी 1684 शहजाद्याने माघारी वळायचा निर्णय घेतला. तो मनातून खूप खचला होता. गोव्यात मोगलांच्या नाविक तळ उभारणे, दक्षिण कोकण जिंकत रायगडाकडे जाणे, तिथे आणती संभाजीला पकडणे, इकडे येतानाचे इरादे खूप भव्य होते, पण वास्तवाच्या चटक्यांनी आता त्याचे पाय होरपळत होते. त्याच्या फौजा पुन्हा रामदऱ्याच्या वाट तुडवू लागल्या. काही योजने प्रवास पार पाडल्यावर मागोमाग पोर्तुगीजांचा वकील अल्बुकर्क याचा हत्ती पाठलाग करीत आला. वकिलाने शहजाद्याची माफी मागत आपल्या व्हायसरॉयचा संदेशा दिला. मराठ्यांनी पोर्तुगीजांचे 20 लाख अश्वांचे नुकसान केले, त्यामुळेच द्रव्याची चणचण आहे, नाहीतर आम्ही तुमच्या पायावर खूप द्रव्य ओतले असते. आता कशासाठी आला तेवढे सांगा. कोरड्या सुरात शहजादा विचारू लागला. काउंट साहेबांची विनंती आहे, हा मुलूक सोडून आपण जाऊ नये, किमान येणाऱ्या पावसाळ्यापर्यंत तरी थांबावं. कशासाठी? संभ्याचा हमला होऊ नये म्हणून तुम्हा गोवेकरांचं रक्षण करण्यासाठी, तेही रसदेशिवाय. शहजाद्याच्या रागाचा पारा एकाएकी चढला. त्याने दरडावून विचारलं, तुमचा हरामजादा काउंट साहेब कोणत्या पाठशाळेत शिकला रे? शहजाद्याचा रुद्रावतार पाहून अल्बुकर्क गडबडला. शहजाद्याने त्याच चिडक्या स्वरात आपल्या अंमलदारांना हुकूम दिला, हा वकिलाच्या अंगावर आब्रू झाकण्यापुरता रुमाला इतकाच कपडा शिल्लक ठेवा, बाकी याला पुरा नंगा करा. त्याच्या दोन्ही कानांच्या पाळा आणि नाकांचा गोराशेंडा तलवारीने काटा आणि तसाच जखमी नाकाने त्याला त्याच्या अतिशहाण्या धनाकडे पाठवून द्या. हुकुमाप्रमाणे तात्काळ तामिली झाली. वकिलाची बेआब्रू केली गेली. त्याचे शहजाद्याला क्षणभर समाधान वाटले, फक्त क्षणभरच. पुन्हा त्याचा दमला भुकेला हत्ती पुढे निघाला. शहजाद्याने सहज समोर नजर टाकली. डोळ्यांपुढच्या रामदऱ्याच्या घाटाचे अजरस्त्रकडे चढायचे होते, तेही भुकेली फौज सोबत घेऊन. शहाबुद्दीन खानाच्या काळ्या सावल्या रायगडाच्या परिसरातून लांबूनच नाचून गेल्या होत्या. गोवा मोहिमेवरून राजे राजधानीमध्ये परतले होते. एकदा भोजनाच्या वेळी महाराणी बोलल्या, राजे, लागलाच गोव्या ताब्यात आला असता तर? महाराणी, आम्ही खूप झुंजलो, खूप.
यश अगदीच आटोक्यात आलं होतं, पण मोगलांची लाखभर जनावरं माणसं रामदऱ्याचा घाट उतरू लागली आणि आम्हाला केवळ नाईलाजानं माघार घ्यावी लागली. हा काही राजांचा पराभव नव्हे, निश्चितच नाही, शंभूराजे अभिमानाने बोलले. त्या पोर्तुगीज व्हायसरॉयनं आमची इतकी दहशत खाल्ली आहे की झोपेत सुद्धा तो संभाजी संभाजी असं जाबडत असला पाहिजे. स्वारींना हवा तसा तह केला म्हणे त्या फिरंग्यानं. बिलकुल, एक बरं झालं येसू, आता त्या औरंग्याला कसाही येऊ दे अंगावर. जंजिऱ्याच्या मोहिमेत त्या सिद्धीचं आणि गोव्याच्या आक्रमणात ह्या फिरंग्याचं आम्ही असं कंबरड मोडले. उद्या औरंग्यानं त्यांना कितीही चुचकारलं तरी आमच्या विरोधात ह्या दोन्ही दुष्ट शक्ती उघडपणे बाहेर पडायचं नाव घेणार नाहीत. आम्ही ठेचून अर्धमेले केलेले हे साप आमच्या विरोधात तरी कधीच बिळाबाहेर पडू शकणार नाहीत. येसुबाईंनी कौतुकाने सांगितले, राजे, आपण इकडे पोचण्यापूर्वी इकडच्या घटनांची खबर तिकडे गोव्याकडे पोचली म्हणायची. कोणती खबर? हीच रायगडावर शहाबुद्दीन खानाचं आलेलं आक्रमण कविराजांनी कसं परतवून लावलं ह्याची. शहजाद्यांचं पत्र आलेलं दिसतं, राजे हसून बोललं. हो, त्यांनी कविराजांची खूप तारीफ केली आहे. ते कळवतात, कवी कलश हा आपला एकनिष्ठ सेवक आहे. अल्लाह करो कुणाच्या मत्सरामुळे त्याचा नाश न हो. कविराजांची आठवण निघता शंभूराजांचा ऊर भरून आला. त्यांचे नेत्र चमकले. ते भारावून बोलले, खरं सांगू येसुराणी, कवी कलशांबाबत आम्हाकडे कोणी शिकायत वा शिफारसही करायला नको. त्यांच्या प्रीतीची रीत कोटली आणि त्यांच्या इमानाची जात कोटली हे फक्त आम्हा दोघांनाच माहित आहे. दोघांना? हो, ह्या संभाजी राजाच्या काळजाला आणि ज्या मातीवर आम्ही उभे आहोत त्या मातीला. एकदाचे भोजन आटपले. येसुबाईंना काहीतरी सांगायचे होते. त्यांच्या पापण्या खाली झुकल्या. त्या बोलल्या, राजांच्या मागे आम्हाला इकडं रायगडावर एक कठोर निर्णय घ्यावा लागला. राहोजी सोमनाथ, गंगाधर पंत, वासुदेव पंत आणि मानाजी मोरेंना कैद करण्याचा नव्हे? हो. येसुबाई अचंबाने राजांकडे पाहत बोलल्या, शहाबुद्दीन खानाला आमची ही जाणती मंडळी घाटावर जाऊन मुळशीच्या खोऱ्यात गुप्तपणे भेटली होती. स्वराज्याची दगाफटका करण्याचा त्यांचा हेतू होता. आम्ही त्यांच्या पाळतीवर माणसं ठेवली, खातरजमा केली आणि मगच निर्णय घेतला. केलं ते उत्तम. राहोजी आणि मानाजी सारख्या मंडळींनी याआधी स्वराज्याची थोर सेवा केली आहे. त्यांच्या ह्या पूर्व पुण्याईसाठी आता त्यांना गद्दारीचा खुला परवाना द्यावा. असं काही धर्मशास्त्र वा राज्यशास्त्र शिकवत नाही ना? मग झालं तर. फुटीरांच्या बाजार गर्दीने राजे आणि महाराणी दोघेही त्रस्त झाले होते. गेल्या काही महिन्यांपासून शहाबुद्दीन खानाने तर फितुरांच्या स्वागतासाठी दरवाजे सतड उघडे ठेवले होते. पुण्यात आल्यापासून त्याने नामांकित मराठ्यांना, ब्राह्मण वतनदारांना बोलावून त्यांची मनधरणी करून त्यांना स्वराज्यद्रोह करायला भाग पाडले होते. यापूर्वीच कान्होजी शिर्के, यशवंतराव दळवी, नागोजी माने असे नामवंत मराठे मोगलांच्या चाकरीमध्ये निघून गेले होते. ह्या अटकसत्रावर गद्दारांची आणि कारभारी पक्षांची मंडळी काय म्हणतात? राजांनी विचारले. काय म्हणणार दुसरं? ह्यांची नातलग मंडळी कवी कलशाच्या बोले मागुती हे सारं घडत असल्याचा कंगावा करतात. जसा काही युवराजांचा आणि युवराजींच्या डोक्यात मेंदू नाही, मनगटात बळ नाही. येसुबाई राणीसाहेब थोडा वेळ शांत राहिल्या. मनातली रुखरुख व्यक्त करीत त्या बोलल्या, राजे, तुम्हाला विरोध म्हणून काहीही मंडळी दुश्मनांकडे पळून जात नाहीत. ते मूळचीच कचदिल होते. खरं आहे, मोगल जवळ आला की ह्या वतनदारांच्या काळजात घालमेल होते. वतनासाठी चटावलेल्या मंडळींकडून हा स्वराज्यद्रोह घडतो आहे. सुप्याचे देशपांडे तिकडे गेले, मसूरचे जगदाळे गेले. यावर एकच रामबाण इलाज आहे येसू, त्या पाताळ यंत्री औरंग्याचे परिपत्य लवकरात लवकर करणे. राजे बोलून गेले. राजे, घरात शिरलेलं पुराचं पाणी तात्काळ बाहेर काढावं, नाहीतर ते कुसतं, त्याचा वास सुटतो. महाराणी, औरंगजेबाशी खडा सामना या एका गोष्टीशिवाय गेली कैक वर्ष आम्ही तरी दुसरं काय करीत आहोत? काहीशा दुखऱ्या सुरामध्ये शंभूराजे बोलू लागले. येसू, हा साधा पूर नव्हे. मोगलाच्या 5 लाख माणसांचा आणि 4 लाख जनावरांचा हा दर्याच महाराष्ट्राच्या अंगावर फुटून कोसळला आहे. त्यात काही सारदळलेली लाकडं वाहून जातात. पण आपण अजिबात चिंता करू नये. आमची उमर ती काय, 26 वर्षांची आणि औरंग्या 66 वर्षाचा. परमेश्वरानं हा देह शाबूत ठेवावा. मग पहा, एक ना एक दिवस जसा दरवेशी आपल्या लाडक्या अस्वलाच्या गळ्यात दोरी बांधून त्याला बाजारातून मिरवतो, तशाच ह्या पापी औरंगीच्या पायात बेड्या बांधून त्याला आम्हाला दख्खनच्या पठारावर नाचवत न्यायचं आहे. पुण्याच्या आसपास मोगलांची घुसखोरी वाढली होती. आपले किल्ले शाबूत ठेवण्यासाठी आणि किल्ल्यांपेक्षाही माणसं रोखण्यासाठी राजांना जीवापाड यत्न करावा लागत होता. खिंडीतून, घाटावर, मैदानातून सर्वत्र मोगल मराठा संघर्ष चालू होता. शंभूराजांनी चौक्या वाढवल्या होत्या. कचदिल मराठ्यांवर पाळत ठेवली होती.
तरीही फितूर गर्दी वाढत होती. काही नेक मराठ्यांनी आपल्या निष्ठांचा बाजार मांडला होता. गद्दारांच्या स्वागतासाठी तर औरंगजेबाने जणू खिलतीच्या वस्त्रांचे तागेच्या तागे आणून ठेवले होते. एके दिवशी राजांकडे खंडो बल्लाळ आले. खाली मान घालून बोलले, राजे, ज्यांचा अत्यंत निष्ठावंत मराठे म्हणून आपण सतत गौरव करत होता, ते कारीचे शिवाजी जेदे अहमदनगरला गेले, पाचशाला जाऊन मिळाले. ते वृत्त ऐकता शंभूराजांच्या डोळ्यात आगीच्या ठिणग्या नाचल्या. ते गरजले, त्या गद्दारास कळवा, अरे म्हणावे, आमचे रामशेज किल्ल्यावरचे म्हातारे सूर्याजी बाबा जेदे स्वराज्यासाठी कसे डहाण्या वाघासारखे लढतायत ते पहा ना. शिवाजी जेद्यांनी तिकडे जाता जाता आपला स्वतःचा मुलूकही उद्ध्वस्त केला होता. त्यांच्या पाठोपाठ त्यांचा भाऊ सर्जेरावही पाचशाकडे पळायच्या बेतात होता. राजांनी लगेचच त्याच्याकडे विचित्रगडच्या संताजी निंबाळकरला धाडला. सल्ला मसलत करून त्याची मनधरणी करायला सांगितले. गद्दारांच्या ह्या कारवायांमुळे शंभूराजे काही दिवस अतिशय चिडचिडे बनले होते. त्यांच्या स्वभावातली रुजुता नष्ट पाहून सर्वांगात एक कठोरपणा, कडवटपणा संचारला होता. येसूबाई राणीसाहेब बोलल्या, राजे, आपण थोडं सबुरीनं घ्यावं. येसू, अगं, लहान मुलं हट्ट धरू लागली तर त्यांच्या तोंडात चिमूटभर साखर टाकून त्यांची समजूत काढता येते, पण ही जबाबदार माणसंच अशी कृतज्ञासारखी उलटू लागली तर करायचं तरी काय. शंभूराजे सर्वतोपरी काळजी घेत होते. त्यांनी खंडो बल्लाळ, रामचंद्रपंत अमात्य आणि कवी कलशांच्या मदतीने मराठा सरदारांची, जुन्या वतनदारांची यादी केली. औरंगजेबाकडे जाऊ इच्छिणाऱ्या काठावरच्यांची मनधरणी सुरू केली. काही इमानदारांना शाबासक्या दिल्या. कित्येकांना कवी कलश आणि खंडो बल्लाळांनी पत्रे लिहिली. ते दोघेही प्रत्यक्ष जाऊन अनेकांना भेटले. त्यातच शिवाजी जयदांसारखे जे शत्रूच्या गोटात गेले होते त्यांना उपरती होऊ लागली. आपल्या भूमीची पुन्हा याद येऊ लागली. हे समजतात राजांनी खंडो बल्लाळांना बोलावले. जेद्यांना तातडीचा खलिता लिहिला. आधी तुम्हीच सरासर हरामखोरी केलीत. वतनदार म्हणून राजामध्ये इमानाने बर्ताव करायचा सोडलात आणि आमचे अन्न बहुत दिवस बक्षिल्याने सार्थक केलेत. तुम्हास दुर्बुद्धी सुचली आणि जे 2 दिवसांचे मोगल त्यांच्याकडे जाऊन राहिलात तेही तुम्हास बरे पाहिनात म्हणून पुन्हा माघारी वळू पाहता. एकनिष्ठता, इमान ह्या शब्दांना पावित्र्याचा काही सुगंध असतो. त्याची लाज धरा. चवचाल नारीसारखे एका वेळा 10 उंबरट्यावरून पायधूळ झाडायची बुरी आदत सोडून द्या. 4 वर्षांवर गाठ आली होती. शंभूराजे आणि औरंगजेबामधली दीर्घ झुंज काही केल्या संपत नव्हती. एकदा दुपारी चुकून गवसलेल्या निवांत क्षणी शंभूराजे येसूबाई महाराणींना बोलले, येसू, औरंग्याचीही फत्ते होत नाही आणि आम्हालाही विजयश्री लाभत नाही. किती दिवस, किती काळ चालायचा हा संघर्ष. कधी कधी वाटतं हा कलिकाळच आम्हा दोघांना खेळवतो आहे. बोलता बोलता शंभूराजे थबकले. गत संघर्षाचे काही क्षण त्यांच्या नेत्रापुढे पुन्हा उभे राहिले. जंजिराच्या खाडीतला अपरिमित कष्ट घेऊन उभा केलेला, पूर्णत्वाच्या उंबरट्यावरच्या आसपास पोहोचलेला तो सेतू डोळ्यासमोर पुन्हा उभा राहिला. कल्याणकडे अचानक उद्भवलेल्या मोगली फौजेच्या पुराने जंजिराचे ते मनोरथ वाहून गेले होते. गोव्याच्या चर्चवरील टोकदार कळसांवर भगवे झेंडे रोवण्याची वेळ अगदी दृष्टिक्षेपात येऊन पोचली होती. परंतु झपाट्याने रामदारा उतरू लागलेली ती मोजजामची लाखांची फौज त्या साऱ्या दिवसांचा राजांना आठवणी दाटल्या. ते बोलले, येसुराणी, गोव्याहून आम्ही झपाट्यानं माघारी वळलो. जेव्हा सावंतवाडीच्या जवळच्या विशाल तलावात आम्ही आमच्या फौजेचं प्रतिबिंब बघितलं तेव्हा आमचे डोळे ओलावले. ही दैवगती आमच्याशी अशी का खेळते. आम्ही शिखर पादाक्रांत करण्यासाठी शेवटच्या टोकापर्यंत धावावं आणि डोंगरच कोसळून पडावा. बगीच्यामध्ये बागडणाऱ्या बालकाच्या ओंजळीतला चेंडू अचानक कोणा दुष्टानं पळवावा. तसा हा कलिकाळ पुन्हा अगदी आमच्या हातातोंडाशी आलेला यशाचा तुकडा पळवून का नेतो आहे. आमच्याशी असा अजब खेळ का खेळतो आहे. शहजादा मुअज्जमची फौज रामदाऱ्याचा बिकट घाट चढत होती. आधीच वेंगुर्ला भागात शाही फौजेचे अतोनात हाल झाले होते. आता ही सुमारे 3 मैलांची उभी चढण, अतिशय बिकट, अरुंद वाटा, दुतर्फा काटेरी बाबळी आणि सराट्यांची राने. दक्षिण कोकणातली कोरडी सागरी हवा मोगलांच्या माणसा जनावरांना पचली नव्हती. त्यामुळे अनेक रोगांना जनावरे आधीच बळी पडली होती. 3-4 महिन्यांच्या अवधीत धान्यसाठा निकामी झाला होता. शंभूराजे जरी राजधानीकडे निघून गेले होते तरी त्यांना आपली अनेक पथके माघारा ठेवली होती.
कोकणातल्या झाडाझुडपात लपलेली आणि चपळ धावपळीतली पारंगत असलेली ही पथके स्वस्त बसत नव्हती. अचानक मराठे मोगलांच्या फौजेवर तुटून पडायचे, त्यांचे पुरेसे नुकसान करून भूतासारखे आडरानात गडप व्हायचे. शेवटी रोगामुळे माणसा जनावरांचे खूप हाल होऊ लागले होते. तेव्हा नाईलाजाने परत घाटावर निघून जायचा निर्णय शहजाद्याला घ्यावा लागला होता. त्या विचित्र हवामानात मोगली फौजा संघर्ष करायला तयार नव्हता. मोगली लष्कराचे मनोबल खचले होते. हरकारांनी शहजाद्याला बातमी दिली, अहमदनगरकडची खबर फारशी बरी नव्हे शहजादे. थकलेल्या मोअज्जमने फक्त आपल्या सरदाराकडे नजर उंचावून पाहिले, तेव्हा सांगणारा पुढे भीत भीत सांगू लागला. आपल्या हितशत्रूंनी शहनशाहचे कान फुंकले आहेत म्हणे. आपण दक्षिण कोकणात मनापासून लढत नाही, मराठ्यांवर फक्त वर देखले छापे घालता, लढाईचं नाटक करता. असं कशासाठी? कारण तुमचा आणि संभाचा आतून काही राजकीय समझोता झाला आहे. तुमच्या ह्या हरकतींना बगावतीची बदबू येते. आधीच परिस्थितीने गांजून गेलेल्या शहजाद्याने कोणतीच प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. तो खूपच केविलवाना दिसू लागला. रामदऱ्याचा तो भयंकर घाट म्हणजे मोगली फौजांसाठी स्मशान घाटाची यात्राच होती. रोगाची लागण झालेल्या हत्तींची, उंटांची आणि घोड्यांची त्या चढ्या घाटाने चालताना दमछाक केली होती. रोगाने आणि भुकेने दुर्बल झालेले हत्ती वाटेतच कोसळून पडत होते. त्यांचे अजस्त्र धुंडांचे ढीग जागोजाग पडले होते. उंटांना फक्त वाळवंटाची आणि उत्तरेतल्या मुलायम मातीची सवय होती. ते उंट इकडच्या पाषाणी खड्या दरडीमुळे हैराण झाले. अनेक उंटांनी त्या चढणीवरच आपले प्राण सोडले. वाटेत जागोजाग हत्तींचे धुडे, इतर जनावरांचे सांगाडे पडलेले, त्यामुळे हवा खूपच दुर्गंधी झालेली. त्या घाणेरड्या हवेने चांगल्या जनावराला आणि माणसांनाही खूप त्रास होऊ लागला. ते त्रासलेले जीव भडाभडा उकू लागले, वांत्या टाकू लागले. त्यातच जाडा जोड्यारातून मराठ्यांची पथके अंगावर धावून यायची, लचके तोडून निघून जायची. तो सैतानी घाट चढून पार करायला मोगली फौजेला तब्बल 8 दिवस लागले. तोवर फौजेचे अतोनात नुकसान झाले होते. 40,000 कशीबशी 9 ते 10,000 माणसेच वाचली होती. ती माणसे कसली चालती बोलती प्रेतच होती. त्यांची जनावरे गतप्राण झाली होती. त्यांच्याकडे नवे जनावर घ्यायला कनवटीला पैसा नव्हता. त्यांच्याकडे द्रव्य होते, ज्यांच्याकडे द्रव्य होते त्यांना जनावर मिळत नव्हते. कारण ज्या थोड्या सुदैवी फौजेच्या बुडाखाली गोडी होती ती विकायला तयार नव्हते. अनेक सरदार, मनसबदार अर्धोपाशी फकीरांसारखे पायीच चालत होते. माणसे एवढी कृश आणि दुबळी झाली होती की ती फक्त मंदसा श्वासच काय तो त्यांच्या छातीत उरला होता. आपल्या पुत्राच्या हालाची बातमी पातशाला समजली. त्याने तातडीने 20,000 अश्वरप्या, 500 उंट, 25 खेचरे, 100 घोडे आणि वस्त्रे अशी शहजाद्याला रसद पाठवून दिली. पण त्याने फारसा काही फरक पडला नव्हता. शहजाद्याचा नवा जामानिमा ही काळवंडून गेला होता. फौजेतला रोगराईची, विषण्णतेची छाया त्याच्या सर्वांगावर दिसून येत होतीच. जेव्हा एका मरतुकड्या घोड्यावर बसलेला शहजादा मोअज्जम पातशाला तांबड्या तंबूजवळ पोहोचला, तेव्हा त्याची ती गलित गात्र अवस्था पाहून जनानी स्त्रिया राहुट्यातून, बिचव्यातून त्यांच्याकडे दयेने पाहू लागल्या. जवळपास भिकाऱ्याच्या वेशातल्या शहजाद्याला पाहून अनेकांच्या डोळ्यात पाणी उभे राहिले. वजीर असद खान शहजाद्याला सामोरा गेला. शहजादा त्याला नात्याने नातवासारखाच होता. आपल्या तंबूत त्याने मोअज्जमला फलाहार खाऊ घातला, परंतु त्याचे शरीर इतके शिनले होते की त्याला आता गोडधोड अन्नही विषासारखे कडू लागत होते. मोअज्जमला धीर देत असद खानने त्याला पातशहाच्या भव्य तंबूतल्या सदरेकडे नेले. औरंगजेब आपल्या शहजाद्याकडे फक्त किलकिल्या डोळ्याने पाहत होता. आपल्या डाव्या हाताने पांढरी दाढी कुरवाळत आणि उजव्या हातातली जपमाळ छातीजवळ धरून त्याने मोअज्जमकडे नजर लावली होती. एवढे हाल घडूनही आपला बाप स्वतःहून काहीच विचारत नाही. त्याचे शहजाद्याला खूप वाईट वाटले. तो गहिवरला एक जोराचा हुंदका देत तो बोलला, अब्बाजान, खूप खूप हाल झाले. ती खराब हवा. बेटे, हाल तर होणारच. ठरलेला रस्ता बदलायचा म्हणजे हाल होणारच. आपल्या बापाचा वक्रसूर मोअज्जमला जाणवला. तो अजिजीने बोलला, अब्बाजान, आपकी कुछ गलतफहमी. मेरी कैसी गलतफहमी बेटे? काय होता आपला मूळ मकसद? तिकडून पुण्याकडून कोकणात शहाबुद्दीन खान उतरणार होता आणि पल्लीकडून कुडाळ, राजापूर, पोलादपूर करत शहजादे आपण महाडला पोहोचणार होता. तेथे शहाबुद्दीन आणि तुम्ही एक होऊन रायगडवर हमला करायचा मूळ वादा होता. अब्बाजान, पुरेशी रसद मिळाली नाही. लष्करात अकाल पडला. त्या पोर्तुगीज काउंट साहेबांना फसवलं. मोअज्जम, ह्या साऱ्या फुजूल बाता इथेच बंद करा. पातशाह कडाडला. खाली इतना ही बता दो, कोकणचा ठरलेला रस्ता सोडून आपली पावलं पुन्हा रामदऱ्याच्या घाटाकडे कशी वळली. लेकिन जहापना, आपण अंधे तर नव्हता तर मग? आपके आंखों पर किसने पट्टी बांध रखी थी? कौन था वो जादूगर? रायगड पे रहने वाला संभा? औरंगजेबाच्या त्या खुले सवालाने शहजाद्याचे कंबरडेच मोडले. पातशाच्या पायावर
कोसळावे, स्पुंदून स्पुंदून रडावे असे त्याला वाटले, पण आता त्याच्या अंगामध्ये तेवढाही त्राण उरले नव्हते. रडवल्या सुरात तो बोलला, अब्बाजान रहम करो, माझ्या जिंदगीची झालेली ही हालत बघून तरी जानलेवा मजाक करू नका. बेटे, जिथे वारा पोचत नाही तिथे आमचे जासूद पोचतात, ही गोष्ट निदान तुझ्यासारख्या शहजाद्याला तरी जरूर मालूम हवी. औरंगजेब उदासवाना होत बोलला, तिकडच्या मुक्कामात त्या संभाचे जासूद तुम्हाला चांगले 2 वेळा भेटले होते. कबूल अब्बाजान, राजनीतीमध्ये शत्रूच्या शिबिराला छिद्र पाडायचा असा उद्योग प्रत्येक राज्यकर्ता करतो, आपणही करता. सवाल इतकाच उरतो, अशा कोणत्याही लालचेचा तुमचा शहजादा शिकार झाला का? क्या मालूम. असं कसं अब्बाजान? मोजमचा गोड आवाज चांगलाच तप्त झाला. तो फुरंगटल्यासारखा सुरात बडबडला, जर संभाचे दूत आमच्या कनातीच्या आडोशाला आलेले पाचशा सलामतांना समजतात, तर 15 दिवस आम्ही रामदराचा घाट चढत होतो तेव्हा संभाचे शिपाई आम्हावर बाजूच्या झाडीतून अचानक हमले करत होते, कातडी सोलत होते, त्यांचे बाण आमचे डोळे फोडत होते. ते हे पाचशांना कसं समजलं नाही? पाचशाने संतापाने आपला ओठ चावला, तो गुरकावला. लढवयांनी आपल्या दोस्ताच्या मुलकातून फौजा न्यायच्या नसत्यात, त्याला त्रास द्यायचा नसतो. केवळ त्याच हेतून तुम्ही महाड पोलादपूरकडे गेला नाहीत. वो बात छोड दो, पहिले सांगा कुठे आहे तो ऐवज? अब्बाजान ऐवजच उरला नव्हता, म्हणून तर माझ्या लष्कराचे हाल झाले. वो ऐवज नाही, संभाने दिलेला तो ऐवज कुठे आहे? ती रिश्वत कुठे आहे? आपल्या संशयी बापाच्या ह्या सवालाला काय जबाब द्यायचा ते शहजाद्याला कळेनासे झाले. तो हिरमुसला होऊन ताडताड पावले टाकत आपल्या शिबिरामध्ये गेला. दरवाजा खिडक्या बंद करून स्वतःच्या दैवाला दोष देत राहिला. स्वतःशीच वेड्यासारखा बडबडत राहिला. जाताना तकलीफ, तेथे पोचल्यावर मुसीबत, येताना त्रास आणि इथे परतल्यावर जाच. ऐ खुदा, असली कसली फुटी तकदीर म्हणायची ही माझी. सखूबाई निंबाळकर ह्या शंभूराजांपेक्षा 7 वर्षांनी मोठ्या होत्या. त्यांचा आणि शंभूराजांचा परस्परावर खूप जीव होता, परंतु अंबिकाबाई अक्कासाहेबांच्या पतिराजांच्या कर्नाटकाचा सुभा मिळाला आणि एका वेगळ्याच गृहकलाला प्रारंभ झाला. एके दिवशी राजांचे मेवणे महादजी निंबाळकर आणि सखूबाई शंभूराजांकडे हटून बसले. रणांगणावर हजारो भालेबरच्यांना न जुमानणारी शंभूराजांची बेरकदार नजर, पण गृहकलाच्या बेड्यात ते बरेचसे गोंधळलेले दिसत होते. सखूबाई अक्कासाहेबांनी एकच टुमणे लावले, जो न्याय आपण महाडिकांना दिला तोच आम्हालाही पाहिजे. असे कोणते धन दिले त्यांना राजांनी विचारले. जिंजी आणि कर्नाटकाचे वतन. आपला काहीतरी गैरसमज होतो आहे अक्कासाहेब, आम्ही हरजी राजांना दिली ती कर्नाटकाची सुभेदारी, वतन नव्हे. मगापासून चूप राहिलेले महादजी निंबाळकर हसत म्हणाले, शंभूराजे, राज्य व्यवहार कोशातल्या संज्ञांचा थोडा थोडा अर्थ आम्हालाही कळतो म्हटलं. कोण पांडुरंग म्हणतं तर कोणी विठ्ठल, शेवटी सुभा काय नि वतन काय. सखूबाई चांगल्याच दुखावल्यासारख्या दिसत होत्या. त्या फनकाऱ्याने बोलल्या, शंभूराजे, शेवटी मेवण्यांमध्ये दुजाभाव कसा करता? शंभूराजे अतिशय गंभीर झाले. येसुबाईंनाही काय बोलायचे ते समजेना. तेव्हा रुसलेल्या सखूबाई स्वतःला दोष देत बोलल्या, आमचंच चुकलं सारं, आम्हीच निंबाळकरांच्या मिन्नत वाऱ्या केल्या. म्हटलं, पाठीवरचे धाकटे बंधुराज रायगडवरचे स्वामी होत आहेत, कशाला करायला हवी मोगलांची चाकरी? आता भोगा आपल्या कर्मांची फळं, महादजी बोलले. शंभूराजे, एक वेळ आपण महाडिकांना काही दिलं नसतं तर आम्ही ब्रही काढला नसता, पण कोणताही त्याग, कसलीही सेवा न करता त्यांनी गोड बोलून दक्षिणेचा मुलूक उपटला, तोही स्वराज्यातल्या सर्वात जास्त उत्पन्नाचा. आम्ही मात्र ठरलो ठार वेडे आणि व्यवहार शून्य. चांगलं दिल्लीकर पाचशाचं वतन होतं, ते सोडून आम्हाला बंधुराजांच्या स्वराज्यात घेऊन आलात. असल्या स्वार्थी स्वकीयांपेक्षा तो परका मोगल किती बरा, महादजी गुरगुरले. अक्कासाहेबांचे आणि महादजींचे बोलणे खूप अनुकुचीदार होते. शेवटी न राहून शंभूराजे बोलले, अक्कासाहेब, आपलं हिंदवी स्वराज्य म्हणजे एक रयतेचं मंदिर आहे असंच आमच्या आबासाहेबांना वाटायचं. त्याच भावनेनं आम्ही स्वराज्याकडे पाहतो. आपण कितीही आग्रह धरला तरी वेगळी वतनं कोणालाही देणं जमायचं नाही. आणि ते महाडिक, ते हिंदवी स्वराज्याचे प्रतिनिधी म्हणून कर्नाटक जिंजीकडे कारभार वागतायत, स्वतंत्र वतनदार म्हणून नव्हेत. लवकरच स्वतः मालक बनतील तेव्हा कळेल, महादजींनी कोलीत टाकले. ज्या क्षणी मालक बनू पाहतील त्या क्षणी ते पदाला आणि प्रतिष्ठेला मुकतील, एवढं आम्ही नक्की सांगू, निग्रहाने शंभूराजे बोलले. सखूबाई, अक्कासाहेब आणि महादजी काहीच बोलले नाहीत. दुसऱ्या दिवशी सकाळी मात्र त्यांच्या पालख्या मेने रायगड उतरले.
आजच्या भागात इतकं. चला तर मग भेटूयात पुढच्या भागात. जर तुम्ही या अगोदरचा भाग मिस केले असतील किंवा ऐकले नसतील तर त्याची जी लिंक आहे ती मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय, तिथं जाऊन ते तुम्ही नक्की ऐकू शकताय. आणि जर पुढचे येणारे भाग आपल्याला मिस करायचे नसतील किंवा आमचा उत्साह जर तुम्हाला वाढवायचा असेल आणि हे जे आपण ऑडिओ बुक्स देतो हे जर तुम्हाला आवडत असतील तर प्लीज आपला जो चॅनल आहे त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करा, जेणेकरून इथून पुढे येणारे सगळे जे भाग आहेत त्याचं नोटिफिकेशन आपल्याला सगळ्यात अगोदर मिळेल. धन्यवाद. Appreciate our efforts by subscribing to our channel. Thank you.